नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे एजीएमपीएससी आपल्या करंट अफेअर्सच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. मी संतोष. आपण या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत तर जानेवारीपासून ते एप्रिलपर्यंतच्या सर्व संरक्षण आणि युद्ध सरावावरचे चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तरं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, 15 प्रश्न पाहणार आहोत 3 महिन्यातले संरक्षण आणि युद्ध सरावावरचे, जे की सर्वच्या सर्व महत्त्वाचे असणार आहेत आपल्या येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर एजीएमपीएससी आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया. पहिला प्रश्न पाहूयात. भारताच्या मानवी अंतराळ मोहिमेसाठी इस्रोने कोणती चाचणी यशस्वी केली? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, इंटिग्रेटेड एअर ड्रॉप टेस्ट. तर मित्रांनो, भारताच्या मानवी अंतराळ मोहीम म्हणजेच की गगनयानसाठी इस्रोने एक चाचणी यशस्वी केली. त्या चाचणीचं नाव काय होतं तर इंटिग्रेटेड एअर ड्रॉप टेस्ट होती. आता या टेस्ट बद्दल आता आपण अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, इस्रोने आपल्या पहिल्या मानवी अंतराळ मोहीम म्हणजेच की गगनयानसाठी एकात्मिक एअरड्रॉप चाचणी यशस्वीरित्या पार पडली. तर मित्रांनो, ही इंटिग्रेटेड एअरड्रॉप टेस्ट कशासाठी होती तर भारताच्या मानवी अंतराळ मोहिमेसाठी ही एअरड्रॉप टेस्ट घेण्यात आलेली होती. आता ही टेस्ट कुठे घेण्यात आली तर श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्र येथे ही चाचणी यशस्वीरित्या पार पडली. आता मित्रांनो, या इंटिग्रेटेड एअरड्रॉप टेस्टचा उद्दिष्ट काय होतं ते पाहूयात आपण आता. तर ही गगनयान मिशनमध्ये क्रू मॉड्यूल पृथ्वीवर सुरक्षितपणे उतरवण्यासाठी पॅराशूट प्रणालीची पडताळणी करण्यासाठी ही इंटिग्रेटेड एअरड्रॉप टेस्ट इस्रोद्वारे घेण्यात आलेली होती. आता मित्रांनो, आपल्याला गगनयान मोहीम बाबत माहितीच असेल की ही भारतीय अंतराळ संशोधन म्हणजेच की इस्रोद्वारे घेण्यात येणारी पहिली मानवी अंतराळ मोहीम आहे, जी कधी सुनियोजित आहे तर 2027च्या सुरुवातीला हे पहिली मानवी अंतराळ मोहीम सुनियोजित आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 2 पाहूयात. लायन स्टार 5 हा नौदल युद्ध अभ्यास कोणत्या 2 देशांदरम्यान आयोजित करण्यात आला होता? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पाकिस्तान आणि श्रीलंका या 2 देशांदरम्यान लायन स्टार 5 हा नौदल युद्ध अभ्यास आयोजित करण्यात आला होता. आता अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, लायन स्टार हा नौदल युद्ध अभ्यास पाकिस्तान आणि श्रीलंका या 2 देशांदरम्यान आयोजित करण्यात आला होता नुकताच. आता हा कधी आयोजित केलेला तर एप्रिल 2026 मध्ये आयोजित केलेला होता. आता कुठे आयोजित केलेला तर कोलंबो जवळील समुद्र क्षेत्रात हा लायन स्टार 5 नौदल अभ्यास आयोजित करण्यात आलेला होता. आता या लायन स्टार 5 चा मुख्य उद्देश काय आहे तर दोन्ही देशांच्या नौदलामधील परस्पर सहकार्य वाढवणे आणि तरुण नौदल अधिकाऱ्यांना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे या लायन स्टार 5 या नौदल अभ्यासाचा मुख्य उद्देश होता. तर आता पुढचा प्रश्न पाहूयात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3 आहे. इस्रायलने आपली गुप्तचर संस्था मोसादच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती केलेली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, रोमन गोफमॅन हे आता मोसादचे प्रमुख असतील. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी मेजर जनरल रोमन गोफमॅन यांची मोसादच्या गुप्तचर संस्थेच्या पुढील प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, आता मोसादचे प्रमुख कोण असतील तर रोमन गोफमॅन हे असतील. आता रोमन गोफमॅन हे कोणाची जागा घेतील तर डेव्हिड बार्निया यांची आता जागा रोमन गोफमॅन घेतील. आणि त्यांचा कार्यकाळ कधीपर्यंत आहे तर जून 2026 मध्ये संपत आहे कार्यकाळ कोणाचा डेव्हिड बार्नियाचा. आणि डेव्हिड बार्निया नंतर रोमन गोफमॅन हे मोसादचे प्रमुख बनतील. आणि मित्रांनो, गोफमॅन हे सध्या कोणता कार्यभार सांभाळत आहेत तर ते सध्या नेतान्याहू लष्करीचे सचिव म्हणून गोफमॅन हे कार्यभार सांभाळत आहेत. त्यानंतर जून 2026 मध्ये ते मोसादचे प्रमुख पद सांभाळतील. आणि मित्रांनो, मोसाद ही काय आहे तर मोसाद ही इस्रायलची अत्यंत घातक आणि जागतिक स्तरावर कार्य करणारी गुप्तचर संस्था आहे मित्रांनो. आता ही मोसादची स्थापना कधी झाली तर 1949 रोजी या मोसादची स्थापना झाली. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 4 आहे. भारतीय लष्कराचा प्रमुख प्रत्यक्ष गोळीबार सराव ब्रह्मास्त्र कोठे आयोजित करण्यात आला होता? आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पोखरण फील्ड फायरिंग रेंज जैसलमेर. म्हणजेच की मित्रांनो, राजस्थानमध्ये हा गोळीबार आयोजित करण्यात आला होता. अधिक माहिती जाणून घ्या. तर अलीकडेच भारतीय लष्कराचा प्रमुख प्रत्यक्ष गोळीबार सराव म्हणजेच ब्रह्मास्त्र हा राजस्थानमधील पोखरण फील्ड फायरिंग रेंज म्हणजेच की जैसलमेर येथे हा आयोजित करण्यात आला होता. मित्रांनो, प्रत्यक्ष गोळीबार सराव ब्रह्मास्त्र हा सराव कुठे आयोजित करण्यात आला होता तर जैसलमेर मधील पोखरण फील्ड फायरिंग रेंज मध्ये हा सराव आयोजित करण्यात आला होता. आता या ब्रह्मास्त्र सरावाचा मुख्य उद्देश काय आहे
तर या ब्रह्मास्त्र सरावाचा मुख्य उद्देश हवाई आणि भूदल यामधील समन्वयाची चाचणी घेणे या सरावाचा मुख्य उद्देश होता. आणि मित्रांनो, या सरावामध्ये काय झालं तर या सरावामध्ये हेलिकॉप्टरमधून क्षेपणास्त्रे, रॉकेट्स आणि प्रगत गनफायर सिस्टीमचा यशस्वीपणे चाचणी घेण्यात आली. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5 आहे, भारत आणि इजिप्त यांच्यातील सायक्लोन युद्ध सराव कोठे आयोजित झाला होता? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अंशास. अंशास कुठे आहेत तर मित्रांनो, हे इजिप्तमध्ये आहे. भारत आणि इजिप्त यांच्यातील सायक्लोन 4 हा संयुक्त विशेष सैन्य दलाचा सरावाचा चौथा टप्पा होता आणि तो 9 ते 17 एप्रिल 2026 रोजी इजिप्तमधील अंशास येथील रेंजर्स फोर्स मुख्यालय येथे आयोजित करण्यात आलेला होता. तर मित्रांनो, भारत आणि इजिप्त यांच्यातील युद्ध सरावाचे नाव काय आहे तर सायक्लोन असे आहे आणि ते कुठे पार पडला तर अंशास इजिप्त येथे पार पडला. आता त्याचा उद्देश काय होता तर वाळवंटी आणि अर्ध वाळवंटी प्रदेशातील विशेष मोहिमांसाठी संयुक्त नियोजन क्षमता वाढवणे हे या सायक्लोन फोर्सचा मुख्य उद्देश होता. आणि कुठल्या देशांदरम्यान झाला तर भारत आणि इजिप्त या 2 देशांदरम्यान हा युद्ध सराव पार पडला. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6 आहे, DRDOची प्रज्ञा प्रणाली कोणत्या मंत्रालयाला देण्यात आलेली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, गृह मंत्रालय. तर मित्रांनो, DRDOची प्रज्ञा प्रणाली गृह मंत्रालयाला देण्यात आलेली आहे. आता अधिक माहिती जाणून घेऊया. तर नुकतेच DRDOची AI सक्षम प्रज्ञा उपग्रह प्रणाली केंद्रीय गृह मंत्रालयाला देण्यात आलेली आहे. आता ही प्रज्ञा प्रणाली काय आहे आणि याचा वापर कसा होणार तर या प्रणालीचा वापर देशांतर्गत सुरक्षा, सीमा सुरक्षा आणि संवेदनशील भागांवर वास्तविक वेळेत लक्ष ठेवण्यासाठी ह्या प्रज्ञा प्रणालीचा उपयोग केला जाणार आहे. आणि नुकतेच DRDOने गृह मंत्रालयाला ही प्रज्ञा प्रणाली दिलेली आहे. आणि मित्रांनो, ही यंत्रणा कोणी तर DRDOच्या सेंटर ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड रोबोटिक्स विभागाने विकसित केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 7 आहे, भारतीय नौदलात सुपूर्द करण्यात आलेल्या शेवटच्या सर्वेक्षण जहाजाचे नाव काय आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, INS संशोधक. अधिक माहिती जाणून घेऊया. अलीकडेच भारतीय नौदलाला सुपूर्द करण्यात आलेल्या शेवटच्या आणि चौथ्या सर्वेक्षण जहाजाचे नाव संशोधक यार्ड 3028 असे आहे. तर मित्रांनो, नुकतेच भारतीय नौदलाला INS संशोधक हे सर्वेक्षण जहाज सुपूर्द करण्यात आलेले आहे. आता याची बांधणी हे कधी सुपूर्द करण्यात आले आणि याची बांधणी कोणी केली तर 30 मार्च 2026 रोजी कलकत्ता येथील गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड द्वारे हे स्वदेशी जहाज नौदलाकडे सुपूर्द करण्यात आले. आता मित्रांनो, या जहाजाचे वैशिष्ट्य काय आहे तर हे जहाज अत्याधुनिक हायड्रोग्राफिक सर्वेक्षण उपकरणाने सज्ज असून सागरी सर्वेक्षण व मानवी चित्रीकरणासाठी हे INS संशोधकाचा वापर केला जाणार आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 8 पाहूयात. अरबी समुद्रात तैनात करण्यात आलेले भारताचे पहिले विशेष अणु क्षेपणास्त्र ट्रॅकिंग आणि सागरी देखरेख जहाज कोणते? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, INS ध्रुव. हे मित्रांनो, नुकतेच अरबी समुद्रात तैनात करण्यात आलेले आहे. कशासाठी तर क्षेपणास्त्र ट्रॅकिंग आणि सागरी देखरेखीसाठी. आता अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, या INS ध्रुवचा उद्देश काय आहे आणि त्याची कामगिरी काय असणार आहे तर पाकिस्तानच्या संशयास्पद क्षेपणास्त्र चाचण्यांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि सागरी सीमांची सुरक्षा करण्यासाठी ही INS ध्रुव तैनात करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, या INS ध्रुव ही जहाज बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मागोवा घेण्यास, इलेक्ट्रॉनिक गुप्तचर माहिती गोळा करण्यास आणि समुद्रातील हालचालींवर लक्ष ठेवण्यास सक्षम आहे ही INS ध्रुव. आणि मित्रांनो, या INS ध्रुवची बनावट कुठे झालेली आहे तर याची बनावट हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड आणि DRDO आणि NTRO यांच्या सहकार्याने ही INS ध्रुवची बांधणी करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 9 पाहूयात. बलिकेतन हा वार्षिक संयुक्त लष्करी सराव प्रामुख्याने कोणत्या 2 देशांच्या सशस्त्र दलांद्वारे आयोजित केला जातो? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अमेरिका आणि फिलिपाईन्स दरम्यान बलिकेतन हा संयुक्त लष्करी सराव आयोजित केला जातो. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, 2026 मध्ये बलिकेतनची कितवी आवृत्ती पार पडणार आहे तर 41वी आवृत्ती एप्रिल ते मे दरम्यान आयोजित केली जाणार आहे. आणि मित्रांनो, या दोन्ही देशांच्या सैन्यांमधील परस्पर समन्वय, सागरी सुरक्षा आणि दहशतवाद विरोधी कारवाया आणि आपत्ती निवारण क्षमता वाढवणे हे या बलिकेतन संयुक्त लष्करी सरावाचा मुख्य उद्देश असणार आहे. आणि मित्रांनो, या बलिकेतन संयुक्त लष्करी सराव पहिल्यांदा कधी आयोजित केलेला तर या सरावाची पहिली आवृत्ती ही 2001 मध्ये आयोजित करण्यात आलेली होती आणि 2026 मधील ही आवृत्ती कितवी असणार आहे तर ती 41वी आवृत्ती असणार आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात.
प्रश्न क्रमांक 10 आहे. एप्रिल 2026 मध्ये INS तारागिरी कोणत्या ठिकाणी कार्यान्वित झाली? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विशाखापट्टणम. तर मित्रांनो, INS तारागिरी कुठल्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आली? तर विशाखापट्टणम येथे कार्यान्वित करण्यात आली. आता कोणाच्या हस्ते ही कार्यान्वित करण्यात आली? तर INS तारागिरी 3 एप्रिल 2026 रोजी विशाखापट्टणम येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते भारतीय नौदलात सामील करण्यात आली. कोणाच्या हस्ते? तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते. आणि मित्रांनो, याची निर्मिती कुठे झाली? तर याची निर्मिती माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडने केलेली असून यात MSMEच्या सहकार्याने 75% पेक्षा जास्त स्वदेशी सामुग्री वापरण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, या निर्मितीमध्ये 75% पेक्षा जास्त स्वदेशी सामुग्री वापरण्यात आलेली आहे. आणि कुठे निर्मिती झालेली आहे याची? तर माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड यांनी निर्मिती केलेली आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 11 पाहूयात. पेस म्हणजेच काय? प्लॅक्टॉन एरोसॉल क्लाउड अँड ओशन इकोसिस्टम ही उपग्रह मोहीम कोणत्या संस्थेची आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नासा. तर मित्रांनो, पेस हे उपग्रह मोहीम नासाची आहे. आता अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, पेस ही उपग्रह मोहीम कोणाची आहे? तर अमेरिकेची अंतराळ संस्था नासाची ही उपग्रह मोहीम आहे. आता या उपग्रह मोहिमेचा मुख्य उद्देश काय आहे? तर उपग्रह पृथ्वीवरील महासागरांचे आरोग्य, वातावरणातील सूक्ष्म कण आणि ढगांचा अभ्यास करणे आहे. म्हणजेच की पेस म्हणजेच काय? प्लॅंक्टॉन, एअरसॉल, क्लाउड, ओशन इकोसिस्टम यांचा अभ्यास करणे हे या उपग्रहाचा मुख्य उद्देश असणार आहे. आणि मित्रांनो, हा उपग्रह फ्लोरिडा येथील केप कॅनव्हरल स्पेस फोर्स स्टेशनवरून म्हणजेच की स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आले. मित्रांनो, हा उपग्रह 1 ते 2 दिवसांनी संपूर्ण पृथ्वीचे निरीक्षण करतो, ज्यामुळे हवामान बदल आणि हवेची गुणवत्ता समजून घेण्यास या पेस उपग्रहामुळे शक्य होणार आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 12 आहे. भारतीय हवाई दलाने F404 इंजिन डेपो स्थापन करण्यासाठी अमेरिकेच्या कोणत्या कंपनीसोबत करार केलेला आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जेई एरोस्पेस. तर मित्रांनो, भारतीय हवाई दलाने जेई एरोस्पेस बरोबर करार केलेला आहे. अधिक माहिती जाणून घेऊया. तर नुकतेच भारतीय हवाई दलाने F404 इंजिन डेपो स्थापन करण्यासाठी अमेरिकेच्या कोणत्या कंपनीसोबत करार केलेला आहे? तर अमेरिकेच्या जेई एरोस्पेस या कंपनीसोबत भारतीय हवाई दलाने करार केलेला आहे. आता या कराराचा उद्देश काय असणार आहे? तर 13 एप्रिल 2026 रोजी जाहीर करण्यात आलेल्या या करारानुसार तेजस लढाऊ विमानांच्या देखभालासाठी भारतातच इन कंट्री डेपो सुविधा उभारली जाणार आहे. तर मित्रांनो, या कराराचा मुख्य उद्देश काय? तर भारताचे जे तेजस लढाऊ विमान आहेत त्यांच्या देखभालीसाठी हे F404 इंजिन डेपो भारतातच स्थापन करण्यासाठी हे करार करण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, यामुळे आता याचा फायदा काय होणार आहे? यामुळे इंजिन दुरुस्तीसाठी परदेशातील केंद्रावर अवलंबून राहावे लागत होते यापूर्वी. आता यामुळे वेळेची मोठी बचत होऊन तेजस विमानांची सुसज्जता आता या 404 इंजिन डेपोमुळे ते साध्य होणार आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 13 पाहूयात. R37M क्षेपणास्त्र प्रणाली कोणत्या देशाने विकसित केली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रशिया. तर मित्रांनो, R37M क्षेपणास्त्र प्रणाली रशियाची आहे. अधिक माहिती जाणून घ्या. तर ही R37M ही लांब पल्ल्याची हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली कोणी विकसित केलेली आहे? तर रशिया या देशाने विकसित केलेली आहे. आता मित्रांनो, या R37M ची मारक क्षमता किती आहे? तर हे हायपरसॉनिक वेगाने म्हणजेच की मॅक 6 पर्यंत उड्डाण करणारे क्षेपणास्त्र आहे. आणि याची मारक क्षमता किती आहे? तर 300 ते 400 किलोमीटर पर्यंत R37M ची मारक क्षमता आहे. आणि मित्रांनो, याचा मुख्य उद्देश काय आहे आणि याचं कार्य काय असणार आहे? तर हे मुख्यत्वे करून शत्रूची लढाऊ विमाने, ड्रोन आणि रडार विमाने या लांब अंतरावरूनच नष्ट करण्याची क्षमता या R37M मध्ये आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 14 पाहूयात. नुकतेच भारतीय नौदलात कोणती बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी दाखल झालेली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 INS अरिदामन. तर मित्रांनो, नुकतेच भारतीय नौदलात INS अरिदामन ही बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी दाखल झालेली आहे. अधिक माहिती जाणून घ्या. तर अलीकडेच भारतीय नौदलाने INS अरिदामन या आपल्या 3ऱ्या अणुशक्तीवर चालणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडीला नौदलात सामील केलेले आहे. तर मित्रांनो, INS अरिदामन ही 3री बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी आहे. यापूर्वी 2016 आणि 2024 ला 2 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी नौदलात दाखल झाल्या होत्या. आता त्याबद्दल जाणूया आपण. तर INS अरिदामन ही आपल्या भारताच्या अरिहंत श्रेणीतील पाणबुडीचा एक भाग आहे. आत्ताच जशी सांगितली मी, अरिदामन ही 3री आहे आणि पहिली INS अरिहंत ती 2016 मध्ये दाखल झालेली होती. आणि दुसरी कोणती? तर INS अरिघाट ही 2024
2024 मध्ये दाखल झालेली होती आणि आता 2026 मध्ये INS अरिझामन ही नौदलात सामील झालेली तिसरी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी आहे. आणि मित्रांनो, याची रचना अण्वस्त्रधारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे वाहून नेण्यासाठी करण्यात आलेली आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 15 पाहूयात. हवासॉंग 11GA हे कोणत्या देशाने विकसित केलेले बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर कोरिया. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, हवासॉंग 11GA हे कोणत्या देशाचे क्षेपणास्त्र आहे? तर उत्तर कोरियाचे क्षेपणास्त्र आहे. आणि मित्रांनो, हे कमी पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे, ज्याला अमेरिकेने काय नाव दिलेले आहे? तर KN-23 असे नाव दिलेले आहे. आता या क्षेपणास्त्राची मारक क्षमता किती आहे? तर या क्षेपणास्त्राचा मारा करण्याचा पल्ला सुमारे 600 ते 700 किलोमीटर इतका आहे. आणि या क्षेपणास्त्राचं वैशिष्ट्य काय? तर हे एक घन इंधनावर चालणारे क्षेपणास्त्र आहे, ज्यामुळे काय होणार आहे? त्यामुळे हे क्षेपणास्त्र वेगाने डागता येते. तर मित्रांनो, हे होते आजचे आपले जानेवारी पासून ते एप्रिल पर्यंतचे सर्व संरक्षण आणि युद्ध सरावावरचे 15 प्रश्न, जे की सर्वच्या सर्व महत्त्वाचे होते. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर या व्हिडिओचे आपल्याला PDF पाहिजे असेल तर आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथे आपल्याला या व्हिडिओची प्रश्नांची आणि उत्तरांची PDF मिळून जाईल. तर मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर आपले AJUMPSC चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.